दिल्लीमध्ये आज गेल्या महिनाभरापासून सुरू असलेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे कुठेतरी आज हिंसक वळणावर गेलेलं पाहायला मिळालेलं आहे। संसदेवर खरं तर हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र पोलिसांनी हा मोर्चा अनेक ठिकाणी अडवलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी विद्यार्थी हे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांवर सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, दगडफेकीचा प्रकार आहे तो सुद्धा घडलेला आहे। अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड ही सुद्धा विद्यार्थ्यांकडून, आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याचं चित्र आज दिवसभर दिल्लीमध्ये अनुभवायला मिळालेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण बघतोय जंतर मंतरचा हा परिसर आहे, जिथे अजूनही अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या पत्नी या सुद्धा या ठिकाणी आंदोलन करतायत। अजूनही त्यांना संसदेच्या परिसरामध्ये जाऊन दिलं जात नाही। याच ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे आणि आज दिवसभरात या जंतर मंतरच्या परिसरामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, लाठीचार्ज सुद्धा पोलिसांनी केलेला आहे। अनेक विद्यार्थी हे यामध्ये जखमी झाल्याचं सुद्धा ऐकायला मिळतं। त्यामुळे नेमकं आज या जंतर मंतरच्या परिसरामध्ये काय घडलेलं आहे, इथं काही महाराष्ट्रातून आलेले विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। सकाळपासून तुम्ही इथं आहात, तर काय नेमकं घडले दिवसभरामध्ये? सकाळी जेव्हा मोर्चा निघाला त्यानंतर पोलिसांनी साधारणतः 300 मीटरवरती तो आंदोलन अडवलं आणि आंदोलन अडवल्यानंतर अनेक मुलांना डोक्यामध्ये काठ्या मारलेल्या बघितल्या, अनेक मुलांना इथून हॉस्पिटलला नेलेलं बघितलं, खूप वेळा अश्रूंच्या नळकांड्या पण सोडण्यात आल्या आणि पूर्ण आंदोलन कसं दडपलं जाईल आणि सारखं पोलीस इथे आम्ही काहीतरी तुम्हाला मारू लाठीचा अशी एक दहशत तयार करता, इकडे जा तिकडे जा, अश्रूच्या गाड्या सतत इथे फिरवल्या जात आहे। ही सगळी लोक पोलीस इकडे याला हे कर त्याला हे कर अशी एक दमदाटी या आंदोलनामध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे। अत्यंत वाईट आहे। त्या आंदोलनकर्त्यांची जी गाडी आहे त्या गाडीच्या स्पीकरच्या वायरी सकाळी पोलिसांनी तोडून टाकलेल्या याच्यामध्ये, तर हे वेदनादायक आहे। गाडीची चावी काढून घेतली होती, वॉशरूम टॉयलेट इथे आजूबाजूला असणारे सगळे बंद केलेले आहे याच्यामध्ये। तर अत्यंत भयानक आहे आणि अत्यंत म्हणजे काहीच शिक्षणाबद्दल किंवा सरकारला एवढी तरुण मुलं आज 50-1 लाख मुलं या दिल्लीमध्ये आले असतील, कुणाचंच ऐकायला सरकार तयार नाही। अत्यंत तानाशाही काय असते त्याचं चित्र आज आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे। काय वाटतं दिवसभर तुम्ही इथं होता, आज गेल्या महिनाभरामध्ये हे सगळं शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं, हिंसक वळणावर नेमकं कोणी नेलं? आता असं प्रश्न पडलाय की लोकशाही जिवंत आहे का नाही। म्हणजे जर मुलं बाहेर घेऊन एक एक दिवसापासून इथं 20 दिवसापासून ते आंदोलनाला बसले, एक दिवस संसदेय हे होतं, सरकारला थोडीशी बी लाज शरम नावाची गोष्ट असती, त्यांनी इथं येऊन हे शांततेत झालं असतं। 20 दिवस शांततेत चालू होतं, दुपारपर्यंत तेच चालू होतं। हे काय करता, पोलिसांची दडपशाही करून पोलिस याला मार त्याला मार, पोरं मधूच बाहेरून येणारी मेट्रो बंद केली। काही लोकांना आता नवीन मुलं बाहेरून आलेली त्यांना माहीत नाही, तिकडंच अडवायची, तिकडंच मारहाण करायची। आता इकडे सकाळी एक मुलं तर पाण्याची व्यवस्था नव्हती म्हणून शाळेच्या तिथं पाणी प्यायला गेले, तर इकडून 15 इतकं मारलं पोरांना का, तर काय तर पाणी प्यायला गेले, इतकं दडपशाही करताय। म्हणजे इतकी वाईट वळण आणि त्याच्यामुळे हे वाईट याच्यामुळे गेलेलं आहे। आणि इथं तर ते शांतते ते, पण आता बाहेर काय झालं ते माहिती लावलेलं आहे। हिंसक वळण लावायला कोण, तर हेच तिथे पोलीसच विद्यार्थ्यांवर लाठीचार करणार, पोरांना इकडे तिकडे पळवणार, तुडवातुडी घडवणार आणि त्यातून काही झालं की काहीतरी हिंसक झालं याच्यामध्ये। यांची सरकारमधली अनेक लोक सकाळपासून इथे येत आहे, काही गोदी मीडियाची लोक सुद्धा इथं आलाय की तो चुकीचा प्रचंडचा अजेंडा चालतात। म्हणजे आम्ही सकाळी बघितलं की काही 1-2 मुलांनी बॉटल फेकल्या पोलिसांवरती, नंतर लक्षात आलं अरे हे बाहेरची लोक आहे बॉटल फेकणारे पोलिसांवरती। तर हे आंदोलनाला हेच हिंसक वळण देत आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे अत्यंत निर्दयी सरकार कशाला म्हणायचं असेल तर आज दिल्लीमध्ये तरुण मुलांनी बघितलेलं अत्यंत धोकादायक आहे। म्हणजे हिटलर सुद्धा एवढा जुलमी नव्हता, एवढं जुलमी सरकार आहे आपण महाराष्ट्रात। तुम्ही कुठून आलायत आणि काय अनुभवलं आज? मी महाराष्ट्र संगमेवरून आलो आहे आणि इथं जे अनुभवलं की आपण जे लय मोठे मोठे गप्पा मारतो की आपली जे नाही का आपली लोकशाही आहे, आपली जे बाकीचे लोकतंत्र आहे, तसं पोलीस प्रशासन आपला मित्र असतो, ते आपल्या भरोश्यासाठी असतो, आपल्या नाही का काय त्याला प्रोटेक्शनसाठी असतो। आणि आज इतकं उलटं चित्र पाहायला भेटलं आहे ना की एखाद्या खाकीवर्दीवाल्याला पाहिलं ना की स्वतःच्या डोक्यामध्ये असं राग येऊ राहिला। कारण की प्रॉब्लेम काय सर, तुम्ही पोरांना मारता ते काहीतरी रिझन तुम्हीच बनवलं आहे। त्याच्यामुळे सर ज्या पोलिसांनी मारले त्या पोलिसांच्या एकही बॅचवर त्याचं नावाचं हे नाही की तुम्ही काय RSSचे काही गुंडे आणले काही तर मारायला पोरांना। त्याच्यानंतर उरलं काय तर त्यांना मारायचं पोरांना पोलिस। आणि सर पोलिस कसे, आता पोलिस असे की तिथं पोरगा उभा होता असं आणि तो म्हटला की सर मुझे आगे जाना, बोला तो हिंदीमध्ये म्हटलं सर मला पुढं जाऊ द्या, मुझे जाना आहे। तो पोलिसवाला म्हटलं की तेरा क्या काम आहे, म्हणजे तुला काय काम तिथं जायचं नाही का।
तर तो तो म्हटला की सर मी 3 वर्षापासून माझ्या वडिलांनी किसान म्हणजे शेतकरी माणूस आहे माझा वडील, आणि त्यांनी ना 22 लाख रुपये 3 वर्षात भरले म्हणे, आणि ते मी आता कसं काय परत हे करू, माझ्या शिक्षणाचं वाटोळं झालंय. आणि तो माणूस त्याला काय म्हणता, मग तो थोडासा रागवतो, थोडासा चिडला तो पोरगा, सर मला जाऊ द्या. तो म्हणला की 5 मिनिटं थांब म्हणे, तुला दाखवतो म्हणे मी काय करतो म्हणे. म्हणजे तुम्ही उघड धमकी देण्याचं काम ते चालू आहे. मी असं म्हणणार की उघड मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. काय अनुभव आला आज, जे शांततेच्या मार्गाने आंदोलन गेल्या महिनाभर सुरू होतं ते कुठेतरी आज वेगळ्या वळणावर पाहायला मिळालेलं होतं. गाड्यांची तोडफोड झाली, पोलिसांनी लाठ्या मारल्या, तरुण विद्यार्थिनी आहेत त्या सुद्धा यामध्ये जखमी झालेल्या आहेत. झालं असं आहे सर, म्हणजे ज्यावेळेस आम्ही नाशिकहून आलो आहे, मला असं वाटलं होतं की आता इथून आपला जो निघणार आहे शांततेमध्ये मोर्चा निघणार आहे. पण आम्ही ज्यावेळेस मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आलो तर पोलिसांनी जागोजागी ब्रॅकेट लावलेले होते, पुढे जाऊन देत नव्हते, आणि मुलं पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांच्यावर इतना भीषण हल्ला केला पोलिसांनी, काही सांगू शकत नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये 3 लेडीज होत्या, म्हणजे या पोलिसांना पुढे लेडीज आहे, स्त्री आहे, स्त्रीचा आदर केला पाहिजे हे पण कळत नाही. त्यांनी अक्षरशः त्या 3 मुलींना बेशुद्ध केलेपर्यंत हाणलेलं आहे, आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. नंतर बाकीचे जे मुलं वगैरे सगळे त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांना ते दवाखान्यात घेऊन गेले. आणि डायरेक्ट असं वाटतंय की मी पुढे आलो आहे आणि एकदम हुकुमशाही, जे संविधानावर आपण म्हणतो की भारताचा देश चालतोय, ते काहीही मला इथे वाटत नाही. मला असं वाटतंय की मोदीजी आता राजे झालेले आहेत आणि हुकुमशाहीकडं वाटचाल चालू आहे देशाची. गेल्या महिनाभर सुरू असलेलं आंदोलन आणि आज संसदेवर जे आंदोलन धडकणार होतं यामधून कुठेतरी सरकार जागा होईल किंवा जी मागणी मान्य आहे ती कुठेतरी केली जाईल असं वाटत होतं का? हे सरकार घाबरलंच आहे. पण सरकारला या देशातली एज्युकेशन सिस्टम ही बदलायची नाही आहे. त्या एज्युकेशन सिस्टमचा डब्बा बनवायचं काम चालू आहे. ती जेवढी खराब करता येईल, आणि अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीच्या शाळा कशा आणता येईल आणि सरकारी शाळा कशा, 95,000 मराठी सरकारी शाळा 2000 सरकार आल्यानंतर यांचं बंद झालेले आहेत 11-12 वर्षामध्ये. तर याचं उत्तर कुणी द्यायचं? सरकारी नोकऱ्या संपून टाकल्या जात आहे. आज NEP सारखी धोरण आणून तुम्ही या देशातली एज्युकेशन सिस्टम संपून टाकली. कित्येक मुलं दररोज आत्महत्या करताय, तुम्हाला काहीच वाटत नाही याच्यामध्ये. आज त्या एज्युकेशन सिस्टमचा बाजार झालेला आहे. बाजार म्हणजे एवढी भंगार एज्युकेशन सिस्टम कुठल्याच देशामध्ये नसेल अशी भारताची अवस्था आहे. आणि ती एज्युकेशन सिस्टम बदलायची का नाही की यांना यांचे झेंडे पकडणारे लोक पाहिजे, यांना प्रश्न विचारणारे लोक नाहीये, यांना यांची चापलुसी करणारे लोक तयार करायचे. मोदींना प्रश्न विचारणारी लोक आवडत नाही. जर त्यांना प्रश्न विचारणारी लोक आवडत असते तर आज त्यांनी या तरुण मुलांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. तर हुकुमशाही पद्धत ज्या माणसाला वाटते, पण असं होणार नाही की या देशातली जनता ही झोपणार नाही. हा भगतसिंगांचा, राजगुरू सुखदेवांचा देश आहे, बाबासाहेबांचा देश आहे, शिवाजी महाराजांचा देश आहे. तर लोक यांना घाबरणार नाही. आज तुम्ही किती हुकुमशाह करावं याच्यामध्ये, या जनता मालक आहे लोकशाहीमध्ये याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला कोण सोडेल असं वाटत नाही याच्यामध्ये. तर या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या आहेत. आज नेमकं दिवसभरामध्ये काय घडलं हे आपण या विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. आणि खरंच परिस्थिती ही चिंताजनक या ठिकाणी बनलेली होती, कारण पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी सुद्धा जखमी झालेले आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावे त्यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेलं हे आंदोलन आज कुठेतरी हिंसक वळणावर गेलेलं आहे, आणि त्याला नेमकं जबाबदार कोण आहे असा सुद्धा प्रश्न आता विचारू जावं लागलेला आहे. त्यामुळे खरंच आज नेमकं दिवसभरामध्ये जे दिल्लीमध्ये घडलेलं आहे ते कुठेतरी या आंदोलनाला गालबोट लावणारं ठरलेलं आहे. आणि एकीकडे सरकारने मात्र या मागण्या अजूनही मान्य केल्याचं दिसत नाहीये. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली.